नाव सुरेखा. सुरेखा हो, माझ्या आईकडचं नाव सुरेखा. ही सुरेखा आपल्याला पटलेली हाय. इन्स्टंट डान्साला चालू करते नाही, direct. मांजर माका पहिल्यापासूनच आवडायचा नाही, कारण त्या घाणबिन करायचा काय गावा 2 दिवसासाठी गेले दोन फक्त दिवसासाठी गेले. 2 दिवस पण मी सांभाळू शकत नाही, माझी लायकी शून्य. आता स्वच्छतेची एवढी सवय लागली की ते स्वतःहून आंघोळ करू घेता. मांजर लक्ष्मी आहे की कोण? मांजराच्या रूपात कोणतरी लक्ष्मी माझ्या घरात इलेली आहे. माझी पोरगी लग्न करून गेली नाही का, की तुमचे व्हिडिओ आम्ही जाम बघतो, आमका लय आवडतात. असं आज पण- काकी हवेत आज पण कामाचं टाइमपास मध्ये 10,000 फॉलोअर झाले. हे लाज वाटली पाहिजे बोलताना. बाई भडकली. ज्या दिवशी कोलॅबरेशन येणार नाही बाई त्या दिवशी काकी हवेत. डॉनचा पंखा फास. किती जरी स्वामी आमच्या पाठीशी उभे आहेत, म्हणून तर आज आम्ही इथे व्यवस्थित आहोत. राणीची ट्रीटमेंट आहे. आता ही बघा, ट्रीटमेंट बोल. ट्रीटमेंट. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. ही इंटरव्ह्यूची व्हिडिओ बनवण्याचं प्रमुख कारण म्हणजे आपल्या पहिल्या इंटरव्ह्यूच्या व्हिडिओला तुम्ही 9.8 लाख समथिंग व्ह्यू गेलेले, म्हणजे 500 प्रतिसाद दिलेला होता. आणि ही व्हिडिओ ऑन पब्लिक डिमांड बनवली जात आहे. तर हे आपल्या मांजरवाले काकी आहेत, तुम्हाला तर माहितीच असेल. मांजरवाल्या काकी ओपन द चॅट. आणि आपल्या माईकला इज्जत आहे की नाही? माईक एकदम आपण उधारीवर आणला आहे. तर आपण आता सुरुवात करूया आपल्या काकींच्या इंटरव्ह्यूला. काकी ओके ना एकदम? ओके, नमस्कार. तयारी झाली ना तुमची? हो. तयारी जोरदार आहे, काय विषय नाही. तर प्रथम तर तुमचं नाव काय ते सांगा. माझं प्रथम नाव सुरेखा. सुरेखा हो, माझ्या आईकडचं नाव सुरेखा. ही सुरेखा आपल्याला पटलेली हाय. इन्स्टंट डान्साला चालू करते डायरेक्ट. ही बघा, ही तिची मॅनेजर आहे. भाऊ म्याव करा. म्याव करा. झोपली झोपली आहे बाय माझी. झोपली. झोपलेली ती आज. तर विचारायचा प्रमुख प्रश्न म्हणजे हा एक आहे, तुम्हाला मांजर तर आधी नको होती, म्हणजे मी तिला घरात मांजर घेऊन येतो, कुत्रा घेऊन येतो असं सांगितलं की ती सरळ सांगायची तू घराच्या बाहेर जा आणि त्या कुत्र्याक पण घेऊन जा आणि त्या मांजराक पण घेऊन जा आणि तू पण बाहेर जा, असं विषय होतो. पण आता विषय काय आहे तो तुम्ही पण बघतास आणि सगळ्यांका माहिती की काय विषय आहे. एकदम टॉपचो मांजरवाले काकी एकदम फॉर्मला चालतात. आता जरा सांगा तुमचं मन परिवर्तन कसं झालं? परिवर्तन असं नाही, मांजर माका पहिल्यापासूनच आवडायचा नाही, कारण त्या घाणबिन करायचा काय गावाक एवढ्या वर्ष राहिलोय, घरात मांजरा पण होती आमची. मग कधी मी मांजरा हात पण लावले नाही. पण ह्या मांजर घरात गेला आणि म्हणजे कसं 1-2 दिवस मग जरा किळस वाटायचो. नंतर या मांजराला माझ्यावरती काय जादू केलं काय माहिती नाही. त्या मांजराशिवाय मी राहत नाही आणि माझ्याशिवाय मांजूर राहत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. हा मात्र खरा, म्हणजे मांजर घरात एकटी असली तर ती विषय संपलो. म्हणजे घरात आई असली तरच ती मांजर राहता, आमच्या कोणाकडेच राहत नाही. म्हणजे म्याव करत राहतले. जाऊ शकत नाही. आता 1-2 दिवसासाठी मी दसऱ्याच्या वर्सरीसाठी गेलोय. त्या मांजराक मग बास्केटमधून मुंबई गावाक न्यायचा लागला. 2 दिवसासाठी गेले फक्त. 2 दिवस पण मी सांभाळू शकत नाही, माझी लायकी शून्य. नुसता म्याव करत राहतला आणि दिवसभर नुसता पिडत राहतला माका. जेव्हा पहिल्यांदा मी घेऊन येले ना, तेव्हा माका काय सांगितलेलं माहिती आहे, या मांजराक आत्ताच्या आत्ता त्या मामाकडे नेऊन ये. त्या मामाकडून एका आणलेलं आहे मी. ती स्टोरी वेगळी आहे. आमची ॲड आली रुकतो मी बोल राहू ना. तर मामाकडे देऊन टाक असं ती सांगत होती. पण विषय असा आहे की दुसऱ्या दिवशीच, पहिल्या दिवशी सांगितलं देऊन टाक आणि दुसऱ्या दिवशी स्वतः सांगितलं की नको असा दे, त्या लहान आहे ना, ते अजून सवय नाही झाली म्हणून तर रडता एवढा. बरोबर. आता ही अशी परिस्थिती बघा, ही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता ती मोठी एवढी खिडकी आहे, त्या खिडकीमध्ये हंतरून वगैरे घालून दिलं, त्याच्यात आरामशीर झोपलेला असताना. पण त्या झोपताला कसा, तर आधी मी घरात असं की नाही, तर आधी बरोबर कानोसो घेतला, त्याच्यानंतर त्या झोपताला. काही काम करत असली तर नो डिस्टर्ब, डायरेक्ट झोपणे. आता दुपारी मी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत काम केलंय, कामासून इलवून घरातली सगळी कामं करून त्याला मका बघितलं, मी ते बसलंय त्याबरोबर त्यानं गपचूप झोपान दिल्या की त्यात मका त्रास नको म्हणून. गुणी मांजर आहे माझ्यावर गेले, मी जबरदस्ती उठवलंय. हो बरोबर. अजून काय विचारू? आणि मित्रांनो, आपल्या मांजराची पहिलीच व्हिडिओ व्हायरल झाली होती इंस्टाग्रामवर. 6 मिलियन त्याला व्ह्यू गेलेले आहेत. त्या व्हिडिओचा विषय कसं होतो ना, तो मी तुमका सांगतोय. म्हणजे ही आहे ना, मी बाहेर गेलोय खेळाक आणि ही मांजराक आतमध्ये नाव घालीत होती. बरोबर बोलतोय? बरोबर. या तुका नाव घालूक मी सांगलेलं आहे नाही, तर मीच घातलंय. मग असा वाटला की जाऊ दे, आपण आंघोळ करतो, या पोर विचारा घाणेरड्यासारखे. आणि ह्या काय केलं नव्हतं, म्हणजे बाथरूम केलं आणि त्याच्यात लोळत होता.
अंगात पूर्ण घाण लागली पूर्ण होती. सगळी घाण लावली आणि ते हा, एवढाच होता, बारकाच होता पिल्लू, आता तरी जाम मोठा झाला. घाणेरडेपणा तसलं मला आवडत नाही, कारण तर उचलून घेतलं तीच परत आपल्या अंगाक वास येतलो. त्यामुळे त्याका स्वच्छतेची सवय लावली. त्याका आता स्वच्छतेची एवढी सवय लागली की ते स्वतःहून आंघोळ करू घेता विषय गरम पाण्याची. गरम पाणी सकाळी स्वतः येतेला, अंगावर पाणी घातलं की आपणच पुसून द्यायचा फक्त, बाकीचा आता चाटून घेतला. मग विषय असं झालेलो आता की ही परिस्थिती बघा किती स्वच्छतेची आहे ती. पांढरा आता ते शुभ्र आधार पण घेऊच ना त्याका. असं विषय. आणि ही आंघोळ घालत होती, मी खैसून इलंय म्हणतात चला व्हिडिओ आज काय टाकले नव्हते ना, पहिले मी गाडीची व्हिडिओ टाकायचा आहे, मग नंतर पहिली व्हिडिओ म्हटलं मांजराची पण टाकूया. मग ही नाव घालत होती, मी इलं हसून पप्पांना सांगले फक्त आऊस खया विचारले तर आतमध्ये हा बोला. व्हिडिओ इले काढले, डायरेक्ट नाव घाली होती. अरे काय विषय, एकदम टॉपचा विषय गेलो काय. पहिली म्हणजे मांजरासोबतची आम्ही पहिली व्हिडिओ टाकलेली तीच व्हायरल. मांजर लक्ष्मी आहे की कोण? मांजराच्या रूपात कोणतरी लक्ष्मी माझ्या घरात इलेली आहे. माझी पोरगी लग्न करून गेली, आता त्याच्या बदली आता ही दुसरी पोरगी इली माझी. माझा पोहार. माझा पोहार. रड. लग्न करून गेली तेव्हा जाम रडत होती, पण कामं मलाच करायला लागतात. त्याच्या पोरगीचं काय काम आहे, झोपा नसता नुसता. सकाळी उठवता कसा उठवता कसा, हे 5 हात घेतला असा आणि असा हात हे करताना गालावर करताना टाइम. 6:30च्या दरम्यान. आणि रात्री झोपताना मेन म्हणजे त्याला चांगला दूध घालूचा लागता. वाटी असून ताजा टोपातला ओतताना दूध दाखवायचा, तरच ता दूध पिणार. आणि घालून ठेवलेली वाटी अशी पुढ्या सरकवली असा हुंगतला आणि बाजू घातला. सगळं त्याला व्यवस्थित म्हणजे ताजा लागता. भात पण ताजो भात केलेला लागता. शेळा बहिणीला खायच नाही. शेळा बघा आम्हीच खाऊन मेलो होय. मांजरा खिचे ताजा सगळा. आता पण अंडी उकडत घातलेली आहेत. आता अंडी उकडत घातलेली आहेत. आता अंडा खाणार आणि गपचूप परत काहीतरी खेळणार आणि पप्पाक जाणार. बरोबर. अजून परिस्थिती बघा ही काय आहे ती. परिस्थिती एकदम झोपला, खांद्यावरच झोपता, बाद झालेला पोरा. मेन विषय असो की माणसं एक भेटतं तिची फॅन बेस, तर ते काय बोलतात आपण तिच्याकडसूनच जाणून घेऊया. हा सांगा मॅडम. ती बोलतात म्हणजे ते आधी तोंडाकडे पहिली बघित राहतात. तोंडाकडे बघतात, तोंडाकडे कन्फर्म करतात आणि नंतर मग ती घाबरत मका विचारतात, काय हो काकी तुम्ही मांजरवाली काकी? नाही म्हटलं हा बाळा मी मांजरवाली काकी. नाही काकी तुमच्या व्हिडिओ आम्ही जाम बघतो, आमका लय आवडतात. असं काकी हवेत आज पण मी कामात गेलेलं आहे, लोणचा विकूसाठी गेलेलं आहे, तेव्हा पण लोणचा घेऊ माणसा विचारतात, काय हो मांजरवाला काकी तुमचे व्हिडिओ लय जाम व्हायरल झाले हो, लय पब्लिसिटी आहे तुमका. तर मग नाही असं ते आपला व्हायचं असंच काय नाही. मी व्हिडिओ एडिटिंग कायच विषय आपलं मिळत नाही. ही काय नाही काय करत असता. आई काय करते, असो फोन असो फिरवायचो, बडबडत राहतली, आपलं व्हिडिओ बनवून टाकून द्यायचो, लगेच 100K नात करते काय, एकदम टॉपचा विषय. आणि आमका त्याच्या पाठीमागे म्हणजे असं हे नाही की कोणीतरी आमका ओळखा होया किंवा काय करू काय, आपण आपलं एक माणसाचं टाइमपास मध्ये 10,000 फॉलोअर झाले. टाइमपास म्हणून आता लोक कशाच्या त्याच्या आशेन कोणतरी आपल्या काय देतला किंवा काय मिळतेला असं नाही. आता ती ठाण्याची पण ती एक बिचारी, तिने पण आता एवढी मोठी आईचे म्हणजे अशा एवढ्या पोरी मेसेज करतात ना, आणि ही मला काय सांगते माहिती आहे, ते पोरींचं सांग. मी म्हटलं आता बाबा हे पोरी बिरी कोणतरी उगाच नाही अंगा गळ्यात पडतील, तू आपला त्यांना सांग माझं काकी पोगर का स्वीकारत नाही, तेव्हा आपले तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे. गिफ्ट न स्वीकारण्याचं कारण मग मी तिला सांगितलं की डायरेक्ट मेसेज आला कुठल्या मुलीचा, मी ती बोलतो हा हाय ताई असं बोलतो मी. म्हणजे अरे तुमचा ऍड्रेस पाठवा, आम्हाला तुम्हाला गिफ्ट पाठवायचा आहे. म्हटलं नको, आम्ही गिफ्ट वगैरे काय घेत नाही. गिफ्ट वगैरे काय आम्हाला गिफ्ट वगैरे कोणाचं काय नको. आम्ही कुठच्याही गोष्टी तुमचं प्रेम आहे तेवढंच खूप आहे. काय कुठच्या तरी गोष्टीवरून आपल्याला काहीतरी मिळत किंवा काय होत अशी आम्ही अशा अपेक्षा ठेवत नाही. आपण एक आपला चटपटा काहीतरी आपल्या लोकांना जरा हसवण्यासाठी आनंद मिळण्यासाठी एवढंच म्हणजे आम्ही ह्यासाठी व्हिडिओ बनवतो की त्या व्हिडिओ बघून आम्हाला आनंद झाला पाहिजे. आणि ही रात्री 1-1:30 वाजेपर्यंत जेवण बनवत असते पप्पांसाठी, लवकर उठत नाही ना ही. मग ही सगळं झालं की स्वतःचे व्हिडिओ बघणार आणि एकटीच हसत असते आणि मी गेम खेळत असतो रात्री. अजून कसं वाटतंय तुम्हाला? अजून एकदम छान, खूप भारी वाटतं. काल पण मी मठात गेली तेव्हा पण मी आपला औदुंबराभोवती प्रदक्षिणा घालीत होतं, तर एक पोर औदुंबराभोवती प्रदक्षिणा घालूचा विसरला, तर माकाच बघता. ते काय विचारूचा केलं पण गर्दी होती म्हणून गभरवलंय, पण त्या माकाच बघित होता. म्हणजे त्याला माहिती होता ही मांजरवालीच काकी घ्या, पण त्या पोर जरा घाबरलेला दिसला म्हणून मी पण आपला विषय तर थांबवलंय. फॅन बेस आहे भाई, फॅन बेस, बाकी काय विषय नहीं. फैन बेस मतलब बांधिल की काकी का बांधिल की बहुत ज्यादा है दोस्तों. इसके लिए काकी सबको प्यार देते. कसा माहितीये आता हे आम्ही एवढे व्हिडिओ वगैरे करतो म्हणजे लहान पोरांसारखे खेळवणूक म्हणून आम्ही करत नाही, समजा लोकांची करमणूक होण्यासाठी करतो. काय काय लोक बोलतात काय ती लहान पोरासारखी करतं, काय लोक नाही म्हणजे आमच्या फॅन बेस रिलेशन मधली, बाकीची जी अनोळखी आहे ती एकदम बांधिल की भाई, काय विषय नाही. कुठे पण भेट, कुठे पण दिस, काय पाठवू, काय मांजरीला आता पट्टा बिट्टा पण येणार आहे. एक हाय ताई
त्या देणार होत्या. आमची आणि जी आमच्या रिलेशन relation मधलीच आमचे नेबर वगैरे असते त्यांनी रिलेशन मधलीच लोक काय ती लहान पोरांसारखी खेळवणूक करत राहतात, हे होते काय काय. पण त्यांना आमका असं काहीतरी दाखवून द्यायचं हा की बघा आम्ही लहान पोरांसारख्या काहीतरी खेळवणूक वगैरे केलं, पण आम्ही कुठच्या कुठे जाऊन पोचलो. मग त्यांनाच काहीतरी काय हे लाज वाटली पाहिजे बोलताना. बाई भडकली. ज्या दिवशी कोलॅबरेशन येणार ना बाई त्या दिवशी काकी हवेत. डॉनचा पंखा फास. किती जरी मी मोठी झालोय तरी मी पाय जमिनीवर ठेवूनच चालणार. हे मात्र हे खरं मात्र आहे. खरं आहे. आमच्या नावाखाली पण अंडरस्कोर आहे. हां. ब्लॉगर भाऊ अंडरस्कोर म्हणजे अंडरस्कोर म्हणजे जमिनीवर असा विषय आहे. पाय आमच्या जमिनीवरच राहणार, किती आमका मोठा करू देत आम्ही हवेत जाणार नाही. विषय असा आहे. आणि तुम्ही मांजराचं नाव स्वामीनी का ठेवलं? हो तुम्ही स्वामी, स्वामींवाले आहात का? स्वामीने आमचे स्वामी आमच्या पाठीशी उभे आहेत म्हणून तर आज आम्ही इथे व्यवस्थित आहोत. आणि त्यांच्या मनामध्ये काहीतरी असेल की आमच्यामध्ये परिस्थितीमध्ये काहीतरी परिवर्तन करावं किंवा काहीतरी आमचं असेल म्हणून आम्ही तिचं नाव स्वामीने करून ठेवलं. स्वामिनीचा विषय एकदम टॉपला आहे भाई. एकदम ती बघू शकता तिची ट्रीटमेंट एकदम राणीची ट्रीटमेंट आहे. ट्रीटमेंट बोल. ट्रीटमेंट. तर मित्रांनो जोक सपाट, पण विषय असा आहे की तिची ट्रीटमेंट एकदम लहान मुलीसारखी आहे. कायच विषय नाही तिचा. आधी जेव्हा नवीन आणली तेव्हा ती वन साईड कुठे पण हगत होती. सिलेंडरच्या पाठी हक, चादरीवर हक, माझ्या टी शर्टवर सुद्धा हगले. म्हणजे मी झोपलो असा खाटीवर पोटावर बसले हगली टी शर्ट फेकून दिला झोमता. आणि ही मला शिव्या घालायची बाई, वन साईड शिव्या घालायची. अरे तुझं मांजर खै पण हगून ठेवता, ह्या त्या करता. आणि आता बघताय ना तुम्ही, आता इज्जत आहे की नाही? आता ही बघा जो झोपला, हा खांद्यावर झोपला, झोपलेला पोर माझा अजून काय खातलंय नाही. आता ते अंडी बिंडी उकडून देते. आता इथे विशेष थांबूया, विषय जास्त भरकाटता. हा बाकीचा आपण पुढच्या व्हिडिओत करूया. आता वाजलेले आहेत, किती वाजले? 8 वाजलेले आहेत. जेवण अजून करूचा, उपाशी राहायचं लागत नाही. तर मांजराची लाड कर, जरा लाड कर. सोनू चला बाबा उता काहीतरी खावा. चला बाबा चला खावा. चला काय अंडी खावा. चला हात बघ. हात कसं दिसता बघ इकडे गालावर माझ्या मानेवर. ते थांबवता सांग, एवढ्या तुटू नको माका असं सांगता. आता या परत जाऊन झोपताला ते जागेवर. झोपताल नाही बघ अजून बाबा गेले नाही. बाबांच्या आवाजा काही का आवाजाकच उठताला आता. पप्पा आले की पप्पांचं प्रेम पण वन साइड आहे भाई. काय विषय नाही, सांगितल्याशिवाय जायच नाही कामावर. तर मित्रांनो हे चालूच राहिले, हे काय संपणार नाही. भेटूया आपण तिसऱ्या इंटरव्ह्यू मध्ये. थांब काहीतरी बोलते. हा बोला. कारण एवढ्यावरच आम्ही थांबणार नाही, कारण अजून आमचे भरपूर इंटरव्ह्यू होणार आहेत, भरपूर व्हिडिओ होणार आहेत. तेव्हा सगळं आताच बोललो तर पुढे काय मी बोलणार, म्हणून आता आम्ही राडा होणार, पोरं नाही ऐकणार. हा दहीहंडीचा डायलॉग आहे आमचा, पण काकीने तो तोंडपाठ केलाय. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय. बांधील की ऑन टॉप. तू दूध पिते आहे, तू दूध पिणार देव तुला वाटीतून दूध देव पिणार आहे तू. हा पिणार आहे.